Hello friends, hello everyone. Bridge course, class 10th, subject English. Friends, we have already started to solve the activities from bridge course. मित्रांनो, तुम्ही आता 10वीच्या इयत्तेत प्रवेश केलेला आहात. गेल्या वर्षी काही ठिकाणी प्रत्यक्ष शाळा भरलेल्या नाहीत आणि ज्या लर्निंग आउटकम्स क्षमता विधानं जे तुम्ही संपादित करायला पाहिजे ते काही अंशी राहिलेले असतील आणि ते पूर्ण करण्याच्या हेतूनं महाराष्ट्र शासनाने 6 विषयांचा ब्रिज कोर्स तयार केलेला आहे. आणि या ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वीच्या या इयत्तेमध्ये इंग्रजी विषयात एकूण 20 लर्निंग आउटकम्स क्षमता विधानं दिलेली आहेत आणि प्रत्येक आउटकम्सच्या मध्ये काही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आपण अगदी व्यवस्थित सोडवायच्या आहेत. आपण प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नाही, त्यामुळं शिक्षक म्हणून तुम्हाला व्हिडिओमधून मार्गदर्शन करतीलच आणि हे करत आहेत, पण तुम्ही घरात आपल्या मोठ्या भावंडांची मदत घ्या, पालकांची मदत घ्या आणि जास्तीत जास्त आणि अगदी व्यवस्थित स्वतः हे सगळे व्हिडिओ सोडवा. मित्रांनो, हे सगळ्या ॲक्टिव्हिटी सोडवा. या ॲक्टिव्हिटी सोडवत असताना जे प्रत्येक वर्कशीट आहे ते वर्कशीटचे 10 पार्टमध्ये विभागणी केलेली आहे. आपण त्याची पुन्हा एकदा थोडी चर्चा करूया. द स्ट्रक्चर ऑफ द वर्कशीट इज जनरली ॲज फॉलोज. पार्ट 1, लर्निंग आउटकम्स अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट काय दिलेत ते पहिल्या पार्टमध्ये. सेकंड पार्टमध्ये टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्ससाठी सूचना आहे. थर्ड पार्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचा, म्हणजे ती वर्कशीट, ती कृतीपत्रिका तुम्ही उत्तमोत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. पार्ट 4मध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी डायरेक्ट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि पार्ट 5मध्ये एक ॲक्टिव्हिटी सोडवून तुम्हाला दाखवलेले डेमो त्या ठिकाणी दिलेला आहे. पार्ट 6मध्ये आपण त्या ॲक्टिव्हिटीचा सराव करणार आहोत अँड पार्ट 7मध्ये पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत की त्या दिलेल्या ॲक्टिव्हिटीशीच पॅरलल आहेत, त्याही आपल्याला सोडवायच्या आहेत. पार्ट 8मध्ये इव्हॅल्युएशन आहे. पार्ट 9मध्ये त्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित दीक्षा व्हिडिओ लिंक, ई कंटेंट, QR कोड दिलेले आहेत की जे तुम्हाला एक्स्ट्रा मदतीसाठी आहेत. अँड पार्ट 10मध्ये ती संबंधित ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर टुडे आय लर्न, काय शिकला तुम्ही किंवा माय टेक अवे काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीनं प्रत्येक लर्निंग आउटकममध्ये ज्या 20 आहेत त्या प्रत्येकामध्ये 2 ते 3 ॲक्टिव्हिटी आहेत आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीची वर्कशीट आहे ही वर्कशीट अशा 10 भागामध्ये विभागणी केलेली आहे. आणि हे सोडवत असताना तुम्हाला एक स्पेशल वही घालावी लागणार आहे आणि मॅक्झिमम हे आहे ते रायटिंग फोकस, स्पोकन इंग्लिश याच्यावरती जास्त भर आपणाला या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये दिसून येतो. तर चला आपण सर्वजण सुरुवात करूया. या व्हिडिओमधून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, पण तुम्ही स्वतः अगदी व्यवस्थित सोडवायचं आहे. गरज पडेल त्या ठिकाणी तुम्ही डिक्शनरीचाही वापर करा, संदर्भ घ्या. आणि 45 दिवसाचा हा जो आपला कोर्स आहे यामध्ये 3 चाचण्या, दर 15 दिवसांनी अशा 3 चाचण्या होतील. सो बेस्ट विशेस टू ऑल चिल्ड्रन, बेस्ट विशेस टू ऑल द चिल्ड्रन फॉर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस ब्रिज कोर्स. आपण हा ब्रिज कोर्स अतिशय व्यवस्थितपणे यशस्वी करायचा आहे. ओके फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला ज्या सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, त्याही तुम्ही वाचा. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या सगळ्यांसंबंधी चर्चा झालेली आहे आणि तुम्हा सर्वांनी या ब्रिज कोर्सची जी PDF आहे याची तुम्ही प्रिंट काढला तर तुम्हाला हे अधिक सोपं आणि सुटसुटीत होऊ शकतं. त्यामुळं माझं एक आवाहन आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही सर्वांनी या ब्रिज कोर्सची प्रिंट काढावी, या पुस्तिकेची प्रिंट काढावी. या ठिकाणी आता पहिली जी लर्निंग आउटकम्स आहे, स्टेटमेंट 1, प्रेडिक्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द नरेशन, कन्व्हर्सेशन, डिस्क्रिप्शन. या 3मध्ये नरेशन, कन्व्हर्सेशन अँड डिस्क्रिप्शन यांची चर्चा या मागच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. लर्निंग आउटकम फर्स्ट अँड सेकंड या संबंधीची चर्चा या मागच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे.
सेकंड आहे कॉम्पिटन्सी बघा, लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट टू समराइज अ स्टोरी, कॉन्व्हर्सेशन, प्ले अँड इन्फॉर्मेटिव्ह स्पीच ऑर डिबेट. हे सगळे लेखनाचेच भाग आहेत. कथा, संवाद, नाटक, स्पीच रायटिंग असेल, डिबेट असेल, आणि या सगळ्याच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण जर याची प्रिंट काढलं तर हे कायमस्वरूपी तुमच्याजवळ उपलब्धही राहू शकतं आणि तुम्ही याच्यावरती एक्स्ट्रा स्टडीही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हे दररोज आपण थोडं थोडं सोडवत जायचं आहे. किमान एक लर्निंग आउटकम्समधील ज्या ॲक्टिव्हिटी असतील, एक लर्निंग आउटकम आपण 2 दिवसात एक लर्निंग आउटकम पूर्ण करण्याचं एवढं तरी आपण हेतू ठेवूया. ओके, लक्षात आलं मी काय बोललो? पुन्हा एकदा लक्षात घ्या. 20 लर्निंग आउटकम्स आहेत, आपल्याला 20 लर्निंग आउटकम स्टेटमेंट आहेत. तर एक लर्निंग आउटकमसाठी आपण 2 दिवसात ती एक लर्निंग आउटकम पूर्ण करायची आहे. या पद्धतीनं आपण सराव करायचा आहे. मग त्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी असतील, 3 असतील, 4 असतील, तर ते 2 दिवसात एक लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी आपली पूर्ण झाली पाहिजे. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 3, 4 अँड 5. या 3, 4, 5 स्टेटमेंटवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 3, रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड, रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज प्रेझेंटेड. ओके, तुम्ही काय ऐकला त्याबद्दल रिफ्लेक्ट व्हा आणि काय प्रेझेंट केला याबद्दल ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिली आहे. बघा, लर्निंग आउटकम स्टेटमेंट पहा, रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड अँड प्रेझेंटेड. तुम्ही काय ऐकलेलं आहात, काय सादर केलेलं आहात, ते रिफ्लेक्ट आपल्याला करता आलं पाहिजे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, स्टुडंट, फॅसिलिटर या ठिकाणी दिलेले आहेत, ह्या वाचून पहा. मेक द लर्नर्स टू रीड द स्टोरी अँड प्रेझेंट इट. एनकरेज लर्नर्स टू पार्टिसिपेट in storytelling, help learners in different activities, make the learners to reflect on their presentation and write their experiences in notebook. आपण वहीमध्ये आपले अनुभव लिहायचे आहेत, कथा वाचायची आहे, स्वतः सांगायची आहे. या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत आणि या सेशनमध्ये आपल्याला भाग घेता आला पाहिजे. स्टुडंटनी नेमकं काय करावं यामध्ये, या लर्निंग आउटकम्समध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे. या नंबर 3 स्टेटमेंट जे आहे यातील पहिली ॲक्टिव्हिटी आपण पाहतोय. तर ही ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी लिसन केअरफुली ऑल द इन्स्ट्रक्शन्स, रीड द स्टोरी सायलेंटली अँड प्रेझेंट इट विथ प्रॉपर इंटोनेशन. रायझिंग टोन, फॉलिंग टोन यामध्ये व्यवस्थित आपण वाचायचं आहे आणि सादर करायचं आहे. अँड रिफ्लेक्ट ओव्हर स्टोरी टेलिंग अँड राईट युअर एक्सपिरियन्स इन युअर नोटबुक. आणि तुम्ही जी कथा सादर केली त्याचे अनुभव, ती कथा तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहे. लर्निंग आउटकम ॲक्टिव्हिटी या ठिकाणी एक दिलेली आहे तुम्हाला मदतीसाठी. रीड द स्टोरी गिवन बिलो अँड रिटेल इट इन युअर मदर टंग. वेन यू रिटेल अ स्टोरी, यू टेल इट युझिंग युअर स्टाईल अँड नॉट ट्रान्सलेट इट वर्ड बाय वर्ड. या ठिकाणी ऑनेस्टी ही एक कथा दिलेली आहे. ही कथा तुम्ही वाचायची आहे. अगदी छोटीशीच कथा आहे, पण याचं भाषांतर करून तुम्ही सांगायचं नाही आहे मराठीमध्ये, तर अगदी तुमच्या स्टाईलमध्ये एक ओघवत्या भाषेमध्ये तुम्ही ही कथा मराठीत सांगायची आहे. ओके फ्रेंड्स, कथा पहा. ही वाचून तुम्ही मराठीत वर्ड बाय वर्ड ट्रान्सलेशन न करता कथाच तुम्ही व्यवस्थितपणे सांगायची आहे. पुढचे आहे थिंक अँड राईट, अर्थात तुम्ही वहीत ती कथा मराठीत लिहा. थिंक अँड राईट अबाउट स्टोरी टेलिंग एक्सपिरियन्स. आता ही कथा सांगत असतानाचे तुमचे जे अनुभव आहेत की व्हॉट हॅपन, काय काय झालं कथा सांगत असताना. अँड व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाइम, काय काय झालं, मग तुमचं काय सांगत असताना कुठं थांबला, काही आठवलं नाही, काही चुकले किंवा क्रम चुकला, काय झालं ते सगळं तुम्ही पॉईंट आउट करा. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही काय सुधारणा करणार किंवा व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाइम, काय करू शकतो आपण, हे सेल्फ इंट्रोस्पेक्ट होऊन लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं व्हॉट हॅपन, आय हॅड लॅक ऑफ कॉन्फिडन्स. काय झालं की कथा सांगत असताना मला आत्मविश्वासाचा मला अभाव वाटला. नेक्स्ट टाइम मी काय करेन, आय विल प्रिपेअर वेल अँड प्रेझेंट विथ कॉन्फिडन्स. असं म्हणजे जो काही ड्रॉबॅक त्रुटी त्या कथा सांगत असताना घडली तो पॉइंट आउट करा, ते एक्सपिरियन्स लिहा, सेल्फ इंट्रोस्पेक्ट व्हा, स्वयं आत्मनिरीक्षण करा
आणि ते पॉईंट सगळे लिहा आणि त्याच्यावर रेमेडी तुम्ही पुढे लिहा की नेक्स्ट टाइम मला काय सुधारणा यामध्ये करायची आहे. ओके फ्रेंड्स, आता प्रॅक्टिस करत असताना काय करायचं आहे, रीड द स्टोरी फ्रॉम इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 पेज नंबर 83 वरील स्टोरी तुम्ही 9वीच्या पुस्तकातील वाचायचे. अँड रिटेल द स्टोरी इन मदर टंग, लॅटर थिंक ओव्हर हाऊ यू नरेटेड इट. आणि ती कथा तुम्ही मराठीत सांगायची. घरी तुम्ही आपल्या भावंडांना पालकांना ही कथा सांगा आणि सांगत असतानाचे तुमचे अनुभव काय आहेत हे नंतर नरेट करा. ओके, लिहा. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला एक्स्ट्रा काय दिलेले आहे बघा. एक तर तुम्ही 9वीच्या आपल्या पुस्तकातील पान नंबर 83 वरची कथा सांगणार आहात. इमॅजिन यू मीट Manav, ask him to tell his experiences about collecting money and collect and write such type of short stories in your notebook. लिहा आणि आपणाला इव्हॅल्युएशन दिलेलं आहे बेस्ड ऑन द ॲक्टिव्हिटीज पार्टिसिपेशन रिस्पॉन्सेस. आणि यासाठी तुम्हाला इथं दीक्षा लिंक दिलेले आहेत. या प्रत्येक लिंकवर या लिंकवरती जाऊन तुम्ही एक्स्ट्रा अधिक समजून घेऊ शकता, पाहू शकता ते आपण काय पाहत होतो आणि नेमकं काय हवं हेही तुम्हाला स्पष्ट होईल. आणि आपल्या रेफरन्ससाठी पुस्तक बघा, माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 9वीचं पुस्तक तुमच्याजवळ आहेच. तर त्यातील पान नंबर 23, 70 आणि 80 या कथा ज्या आहेत याबद्दलचे तुम्ही रेफरन्स घ्या. आणि डिफिकल्टी लेवल थोडी चॅलेंजिंग आहे पण तुम्ही हे करू शकता. यू कॅन रिअली डू इट. ओके, आता यातली आपली सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड अँड व्हॉट इज प्रेझेंटेड. आपण रिफ्लेक्ट व्हायला लागलोय, रिफ्लेक्शन आपण द्यायला लागलोय की आपण काय ऐकलो, काय सादर केलो आणि यात आपल्याला काय भावलं हे आपण आता सेकंड ॲक्टिव्हिटी आपण एक पूर्ण करायची आहे की स्टँडर्ड 10 ब्रिजिंग 9-10 आहे. म्हणजे हा जो सेतू आहे तो 9वी वर्गातून 10वी वर्गाला जोडणार आहे. सब्जेक्ट इंग्लिश, लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड अँड प्रेझेंटेड हे आपलं लर्निंग आउटकम आहे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो की यात दिलेल्या ॲक्टिव्हिटी जे आहे त्या ॲक्टिव्हिटीज सोडवल्यानंतर पहिलं स्टेटमेंट जे आहे लर्निंग आउटकमचं ते तुम्हाला साध्य झालेलं आहे आणि साध्य व्हायला पाहिजे. आणि व्हॉट आय लर्न्ड, मी काय शिकलो, त्याचा डायरेक्ट सहसंबंध हा पहिल्या पॉईंटशी आहे. पार्ट 1 आणि पार्ट 10 या दोन्ही गोष्टी तुमच्या जुळल्या पाहिजेत तर तुम्ही हे करू शकला. ओके, इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर बघा इथं दिलेल्या आहेत. सूचना ह्याही तुम्ही पहा. स्टुडंटनी तुमच्या सूचना पुन्हा लक्षात घ्या. लिसन टू द स्टोरी केअरफुली, अंडरस्टँड द रोल चेंजिंग of characters in the story, close your eyes for 3 minutes and think over the story and reflect over the listened story with the help of given points. तुम्ही कॅरेक्टर चेंज करणार आहात आणि त्या कॅरेक्टरबद्दल बोलणार आहात. नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यू आर जिनियस, लिसन, थिंक अँड रिफ्लेक्ट हे वाचा आणि याच्यावरती खाली दिलेले पॉईंटनुसार तुम्ही उत्तर दिलात तरी पुरेसा आहे. राईट युअर स्टोरी लिसनिंग एक्सपिरियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. टाईप ऑफ द स्टोरी कुठली आहे, कथा वाचून झाल्यानंतर तुम्ही हे लिहायचं आहे. ऑलरेडी तुम्ही हे 9वीच्या वर्गातील कथा झाल्यानंतर या प्रकारचे प्रश्नोत्तर तुम्ही सोडवलेला आहात, रिफ्लेक्ट झालेला आहात. त्यामुळे तुमचं थोडंसं विस्मरण झालं असेल पण या माध्यमातून तुम्ही ते पुन्हा व्यवस्थित करू शकता. कथा रिअलिस्टिक आहे, इमॅजिनरी आहे का फेबल आहे. द क्वालिटीज ऑफ आइन्स्टाईन आय लाईक कोणकोणत्या त्या कथेतून बघून लिहायचे आहेत. या पद्धतीने हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत सगळे वहीमध्ये. अँड राईट द मॉरल ऑफ द स्टोरी, कथेचं मॉरल काय हेही लिहायचं आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्ही या अगोदर सोडवलेला आहात त्यामुळे तुम्हाला अगदीच सोपं जाईल. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज पहा. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी मॉरल ऑफ द स्टोरी सांगितलं आहे. नो मॅटर हाऊ जिनियस यू प्रिटेंडेड टू बी, देअर इज ऑलवेज समवन हू इज मोर जिनियस दॅन यू डिस्पाईट हिज पोझिशन. Qualities of Einstein I like: humble, calm, down to earth, respect for others, etc. प्रॅक्टिससाठी तुम्हाला माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 वरील पेज नंबर 6 and 9 याबद्दल तुम्ही हे पहा, अधिक दृढ करा ते. एक्सटेन्शनसाठी तुम्हाला दिलेलं आहे विथ द हेल्प ऑफ इंटरनेट फाइंड अँड ऑडिओ स्टोरी अँड लिसन टू अ स्टोरी अँड थिंक ओव्हर इट अँड राईट रिव्ह्यू ऑफ द स्टोरी वरील दिलेल्या मुद्द्यानुसार. आणि इव्हॅल्युएशन ही पूर्ण करा. इथं सोबत दिलेले लिंकचा तुम्ही सुद्धा उपयोग करून घेऊ शकता.
अँड टेक्स्टबुक रेफरन्स जे आहे 6 and 9 पेज हे पहा. ओके, हे तुम्ही करू शकता. हे सगळं गेल्या वर्षी तुम्ही सोडवलेलं आहात, केलेला आहात. आता ही आपण नंबर 3 लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 3 जे पाहिलं, हे नंबर 3 आउटकम जे आहे आणि याच्यामध्ये एकूण आपणाला दिलेले ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, ह्या टोटल ॲक्टिव्हिटी या लर्निंग आउटकम्समध्ये 2 दिलेले आहेत. त्यामुळे लर्निंग आउटकम्समध्ये ॲक्टिव्हिटी एक दिवशी आणि दुसरी ॲक्टिव्हिटी दुसऱ्या दिवशी या पद्धतीने सोडवायची आहे. अर्थात एक आपण ध्यानात घेऊया की प्रत्येक आउटकम्सला आपण 2 दिवस देणार आहोत. मग त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी असो, 2 असो, 3 असो, 4 असो, तर ते 2 दिवसामध्येच आपण पूर्ण करणार आहोत. कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट 4. आता हे 4 स्टेटमेंटमध्ये किती ॲक्टिव्हिटी असतील ते आपण 2 दिवसात पूर्ण करणार आहे. या पद्धतीने आपण पूर्ण करत जायचं आहे. 4 नंबरची बघा स्टेटमेंट काय आहे. इनिशिएटिव्ह अ कॉन्व्हर्सेशन इन इंग्लिश. ॲक्टिव्हिटी नंबर 1 लर्निंग आउटकम्स टू इनेबल स्टुडंट्स टू कम्युनिकेट इन बेटर वे. कम्युनिकेट इन बेटर वे. तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं संवाद साधता आला पाहिजे. तुम्ही संवाद साधता. तुम्हाला लिहा म्हटलं तर तुम्ही अधिक बेटर पद्धतीनं वहीवर तुम्ही पानावर लिहू शकता, पण प्रत्यक्ष प्रेझेंट करायच्या वेळेला जो तुमचा कॉन्फिडन्स थोडासा कॉन्फिडन्सची उणीव जाणवते ते आपण या ठिकाणी भरून काढायचे आहे की तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेट करता आलं पाहिजे विथ कॉन्फिडन्स. व्यवस्थित तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे इंग्रजीमधून. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत, तेही तुम्ही पहा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट जे आहेत, स्टुडंट्स विल ट्राय दिअर बेस्ट टू एक्सप्रेस देअर इमोशन्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. सिच्युएशननुसार तुमच्या इमोशन्स तुमच्या शब्दातून, तुमच्या एक्सप्रेशनमधून, तुमच्या बॉडी जेस्चरमधून, हावभावातून दिसल्या पाहिजेत. फक्त शब्द बोलणं एवढं पुरेसं नाही, तर ते आपण फॉलिंग रायझिंग टोनमध्ये बोललोच पाहिजे. व्यवस्थित आपले डायलॉग पाहिजेत, ते तुम्हाला येणारच आहे, पण त्याबरोबर तुमच्या फिलिंग ही तिथं जोडल्या गेल्या असल्या पाहिजेत. स्टुडंट्स विल एन्जॉय लिबर्टी ऑफ जॉय अँड एंटरटेनमेंट. ओके, लर्निंग ॲक्टिव्हिटी मॅच द पेअर तुम्हाला दिलेलं आहे. आता या ठिकाणची वाव, ग्रेट, ओ माय गॉड ह्या प्रकारची जी वाक्य आहेत हे अगदी तुम्हाला एक आनंद, जॉय व्यक्त करणार आहेत. पण सॉरी आय एम लेट या ठिकाणी मात्र तुमची भावभावना तिथं पाहिजे. तुम्हाला वाईट वाटतं या गोष्टी तर तुमच्या बोलण्यातूनही जाणवलं पाहिजे. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेले आहेत. प्रॅक्टिस तुम्हाला सांगितलेलं आहे. टीचर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट्स टू मॅच द प्रॉपर emoji with given statements and practice. Why do you select emoji? C for statement 4. C काय आहे बघा इथं, C for statement 4. या पद्धतीचं तुम्ही पूर्ण करा, प्रॅक्टिस ही पूर्ण करा हे वाचून. या पद्धतीनं पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेले आहेत. कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 ग्रुप्स अँड प्रेझेंट डिफरंट सर्कमस्टन्सेस. वेगवेगळ्या परिस्थितीतील संवाद या ठिकाणी आपण हे पूर्ण करायचे आहेत. ओके, एव्हॅल्युएशनमध्ये टीचर विल चेक द फेशियल एक्सप्रेशन्स. मी मागाशी म्हटलं तुमचं बॉडी जेस्चर जे आहे ते व्यवस्थित पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज व्यवस्थित पाहिजे. फेशियल एक्सप्रेशन त्या भावभावनेला जुळलेली असावी. व्होकॅब्युलरी प्रॉपर सिलेक्शन ऑफ एक्सप्रेशन्स फॉर पर्टिक्युलर सिच्युएशन तुमची दिसून यावी. या लर्निंग आउटकम्समध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या इनिशिएटिव्ह कॉन्व्हर्सेशन आहे इन इंग्लिश, तुम्हाला इंग्रजीमध्ये संवाद साधता यावा. एखादी आनंदी घटना घडली तर आनंदानं आपण त्यात समरस व्हावं. एखादी दुःखी घटना घडली तर आपणही तितकेच संवेदना तिथून आपल्या व्यक्त झालेल्या असाव्यात. ह्या प्रत्येक सिच्युएशन सर्कमस्टन्सेसनुसार आपलं बोलणं असावं आणि तशाच शब्दफेकी आपल्या असाव्या. नेक्स्ट, कॉम्पिटन्सी लेवल लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 5. पहा 5 नंबरची काय. टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉइंट ऑफ व्ह्यू अँड प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट. तुम्हाला या ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर तुमच्यामध्ये हे क्षमता विधानं रुजली पाहिजेत. कोणकोणती. टॉक अबाउट वन्स ओपिनियन, एखाद्याच्या मताबद्दल बोलता आलं पाहिजे. पॉइंट ऑफ व्ह्यू, त्या मताबद्दल बोलता आलं पाहिजे. आणि प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट,
तुमचं मत जे आहे, एखादा काउंटर व्ह्यू जो असेल तो तुम्हाला सादर करता आला पाहिजे, तुमचं म्हणणं तुम्हाला मांडता आलं पाहिजे. ही या ठिकाणची लर्निंग आउटकम आहे. लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी स्टेटमेंट नंबर 5, टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉइंट ऑफ व्ह्यू अँड प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट. एखाद्या गोष्टीवर, एखाद्या मतावर तुमचं मत हे तुम्हाला मांडता यावं. इन्स्ट्रक्शन्स फॉर द टीचर अँड पेरेंट्स या ठिकाणी दिलेले आहे. एनकरेज लर्नर्स टू स्पीक अँड राईट विदाउट बर्डन. Help learners to get proper words, phrases to express his or her thought. And students must read transcript of weekend of two friends to give his opinion. या पद्धतीने या सूचनेनुसार तुम्ही करा. इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स जे आहेत, त्या इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट आहेत त्या काय आहेत बघा. लिसन द इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. रीड द गिवन इन्स्ट्रक्शन्स व्हेरी केअरफुली अँड गिव्ह युअर ओपिनियन अबाउट विकेंड्स ऑफ टू फ्रेंड्स. हे तुम्हाला व्यक्त करता यावं. एखाद्या मतावरती काउंटर व्ह्यू तुम्हाला आली पाहिजे. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण शिकायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे. टीचर्स आस्क स्टुडंट्स टू रीड द ट्रान्सक्रिप्ट ऑफ टू विकेंड्स ऑफ टू फ्रेंड्स अँड आस्क देम टू गिव्ह ओपिनियन अबाउट whose weekend is more joyful and why. And teacher motivate students to read and understand the transcripts of two friends. एक दोन विकेंड ज्या स्पेंड केलेल्या आहेत, तर त्यातली कोणती अधिक आनंददायी आहे हे तुमच्या नजरेतून तुम्हाला सांगायचं आहे आणि ते पटवूनही द्यायचं आहे. या ठिकाणी दिलेल्या या दोन वाचा तुम्ही. एक उत्कर्ष आणि एक अद्विका, या दोघांच्या ट्रान्स्क्रिप्ट दिलेले आहेत आणि त्यावरती तुम्ही आपलं मत व्यक्त करायचं आहे. डेमो सॉल्व ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे, ही तुम्ही व्यवस्थित पहा. प्रॅक्टिस सांगितली आहे ते करा. आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला अगदी आत्ताचा चालू प्रसंग आहे त्यावरती दिलेला आहे. राईट एन एसे ऑन द टॉपिक ऑफ माय एक्सपिरियन्स इन बोरिंग टाईम ऑफ कोविड-19. कोविड-19चा जो तुम्हाला अतिशय बोरिंग वेळ गेलेला आहे तो तुम्ही अनुभव उतरवायचा आहे कागदावरती. स्टुडंट्स पेन डाऊन क्वेश्चन इन दिअर नोटबुक्स अँड देन ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन दिअर एक्सपिरियन्सेस. इव्हॅल्युएशन दिलेलं आहे, हे पूर्ण करा. देन हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुम्ही कोणत्या गोष्टीत तुम्ही तरबेज व्हाल पहा. माय टेक अवे पॉईंट्स दॅट टिक द पॉईंट्स विच यू लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी तुम्ही टिक करा. टू ओपन अबाउट प्रिव्हियस एक्सपिरियन्स अँड टू नरेट पास्ट इव्हेंट. या दोन्ही गोष्टी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर यायला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवायचीच आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2 या ठिकाणचं लर्निंग आउटकम स्टेटमेंट पहा. ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉईंट ऑफ व्ह्यू अँड प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट. या 3 गोष्टी तुम्हाला करता याव्यात. टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉईंट ऑफ व्ह्यू अँड प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट. इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या पहा. स्टुडंटनी लिसन द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. आता या ठिकाणी टीचर जरी इन्स्ट्रक्शन्स नाही दिल्या तरी इथं खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही पहा. आपल्या भावांची, भावंडांची, पालकांची मदत घेऊन हे पूर्ण करा. रीड द गिवन इन्स्ट्रक्शन्स व्हेरी केअरफुली अँड गिव्ह युअर ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड या गोष्टी तुम्ही या अगोदरही पूर्ण केलेल्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. टीचर आस्क स्टुडंट्स टू रीड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. पेन फ्रेंड माहिती आहे तुम्हाला की पत्र लिहून झालेला फ्रेंड जो आहे त्याला आपण पेन फ्रेंड म्हणणार आहे. पेनच्या माध्यमातून बनलेला मित्र त्याला आपण पेन फ्रेंड म्हणणार. तुम्ही 5वी-6वीला असताना पेन फ्रेंड बनवलेला आहात. तुम्ही वर्गमित्रांना पत्र लिहून तुमचे मित्र बनलेले आहेत, त्यांना आपण पेन फ्रेंड आपण म्हणणार आहे. त्याचं प्रोफाईल ऑफ अ पेन फ्रेंड. टीचर्स मोटिवेट लर्नर्स टू रीड अँड अंडरस्टँड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड अँड प्रोफाईल ऑफ. आता या ठिकाणी पेन फ्रेंड एक प्रोफाईल ऑफ कुणाल या ठिकाणी दिलेलं आहे. Hello friends, here I am showing you a profile of Kunal who is the best friend. His name is Kunal, address, date of birth, his hobby या दिलेले आहेत. हे आणि त्याचे काही जे पॉईंट असतील, he does not have many friends because he rarely gives time to others and his favorite subject is English literature and I like only Indian literature. या पद्धतीने पेन फ्रेंडची संबंध प्रोफाईल या ठिकाणी आहे. याच्यावरती असलेले प्रश्न हे तुम्ही सोडवा. डेमो एक पुढं तुम्हाला दिलेला आहे पेन फ्रेंडचा, तोही अतिशय सोपा आहे, तोही पूर्ण करा.
या ॲक्टिव्हिटीशी संबंधित एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेले आहेत की कमेंट ऑन द प्रोफाईल ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या फ्रेंडच्या प्रोफाईलवरती तुम्ही कमेंट करायचे आणि ती कमेंट ही लिहायचे. इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे टीचर्स आस्क सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन द रिटन ऑर स्पोकन ओपिनियन्स ऑफ द स्टुडंट. कुणालची जी आपण वर पाहिली प्रोफाईल, तर कुणाल लाईक्स टू टेक फोटोज ऑफ रेअर ॲनिमल अँड बर्ड्स. राईट युअर ओपिनियन अबाउट कुणाल्स हॉबीबद्दल तुमचं मत काय आहे ते व्यक्त करा. नेक्स्ट हे झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर टेक अवे पॉईंट्स तुम्ही टिक द पॉईंट्स विच यू लर्न फ्रॉम द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं. I learn to express my opinion about my information, about any information, and I am able to express my feelings, emotions, and thoughts about any situation and information. Activity number 3. Talk about one's opinion, point of view, and present an argument. या गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. इन्स्ट्रक्शन पहा काय दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही सूचनेनुसार व्यवस्थितपणे ते ॲक्टिव्हिटी हाताळा. लिसन द इन्स्ट्रक्शन्स ऑफ टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. रीड द गिवन इन्स्ट्रक्शन्स व्हेरी केअरफुली अँड गिव्ह युअर ओपिनियन अबाउट डिबेट कॉम्पिटिशन. या ठिकाणी डिबेट पॉईंट्स ऑफ प्रतीक्षा या ठिकाणी दिलेले आहेत, हे सगळे वाचून पहा. नेक्स्ट डेमो सॉल्व ॲक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी दिले, ही वाचून पहा. प्रॅक्टिससाठी जे पॉईंट दिलेत ते करा. आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे. टीचर गिव्स देम अँड एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. टीचर टेल्स देम टू राईट. तुम्हाला तर ऑलरेडी सांगितलं, ज्या ठिकाणी टीचर्स टेल्स देम म्हणून पुढे सांगितलेलं स्टेटमेंट असेल ते तुम्हाला ऑलरेडी टीचरनी सांगितलेले आणि ते तुम्ही पूर्ण करायचं आहे प्रत्येक वेळेला. राईट देअर ओपिनियन अबाउट फॉलोइंग सब्जेक्ट. व्हॉट डू यू थिंक अबाउट गिविंग टू मच टाईम टू प्लेईंग व्हिडिओ गेम्स. याबद्दल तुमचं मत सांगायचं आहे. स्टुडंट्स राईट देअर ओपिनियन्स अँड शेअर विथ देअर फ्रेंड्स. इव्हॅल्युएशनसाठी दिलेले पॉईंट ही पूर्ण करा. आणि माय टेक अवे काय असेल बघा. आय लर्न टू एक्सप्रेस माय ओपिनियन अबाउट माय एक्सप्रेस्ड पॉईंट्स ऑफ डिबेट अँड आय एम एबल टू एक्सप्रेस माय फिलिंग्स, इमोशन्स अँड थॉट्स अबाउट एनी टॉपिक ऑफ डिस्कशन अँड इन्फॉर्मेशन. तुम्हाला मत व्यक्त करता आलं पाहिजे, व्यवस्थितपणे मांडता आलं पाहिजे आणि तुमचं म्हणणं समोरच्याला पटलं पाहिजे, इतकं व्यवस्थितपणे तुम्ही मत मांडलं पाहिजे. इथंपर्यंत ही ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर तुमच्यामध्ये क्षमता निर्माण झाली पाहिजे. ओके फ्रेंड्स, टुडे इन दिस व्हिडिओ वी हॅव डिस्कस्ड ऑन लर्निंग आउटकम्स नंबर 3, 4 अँड 5. ओके, प्रत्येक लर्निंग आउटकम्स तुम्ही एका लर्निंग आउटकमसाठी तुम्ही 2 दिवस द्यायचे. त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी असो, 2 असो किंवा 3 असो, त्या तुम्ही 2 दिवसात पूर्ण करायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही या पूर्ण करा. अँड वी विल डिस्कस ऑन रिमेनिंग लर्निंग आउटकम्स इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके फ्रेंड्स, 5 जुलै टू 11 जुलै या दरम्यान तुम्ही हे लर्निंग आउटकम्स नंबर 3, 4 अँड 5 हे पूर्ण करा. पुढच्या आठवड्यासाठीचा जे लर्निंग स्टेटमेंट नंबर आहेत ते पुढच्या आठवड्याच्या रविवारी आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ पाठवतो आणि त्या अनुषंगानं तुम्ही त्यावेळी ते पूर्ण करा. आत्ता तरी हे दिलेल्या संबंधित व्हिडिओनुसार तुम्ही सर्वांनी 5 जुलै ते 11 जुलै या दरम्यान हे पूर्ण करायचं आहे. ओके फ्रेंड्स, आय होप यू विल डू बेटर वे. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.